आत्ताच नुकताच त्यांच्या कथाकथनाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला असे धनगर समाजभूषण आपल्या सगळ्यांना पितृतुल्य, जे मला खरंच सामाजिक काम करताना सुद्धा आणि साहित्य क्षेत्रात काम करताना सुद्धा मार्गदर्शकाच्या भूमिकेत असतात असे आदरणीय बापूसाहेब हटकर. त्याचबरोबर धनगरांमध्ये धनगरांमधील सारस्वतांची जत्रा, सारस्वत साहित्यिक, हे साहित्यिकांचं संमेलन भरण्याची अभिनव कल्पना त्यांना सुचली आणि त्यांनी ते अंमलात आणली असे आदरणीय प्राचार्य डॉक्टर अभिमन्यू टकलेजी आणि या ठिकाणी आलेले सर्व धनगर समाजातील सारस्वत साहित्यिक आणि समाज बंधू भगिनींनो, खरं तर मला जो विषय दिलेला आहे धनगर समाजाची राजकीय स्थिती एक मीमांसा, हा विषय अतिशय तसा कठीण आहे. आपल्या सगळ्यांना स्थिती माहिती आहे, पण त्याच्यावर व्यक्त होणं तर बोलणं हे कठीण आहे. आणि जेवढं ते कठीण आहे तेवढाच तो विषय संवेदनशील सुद्धा आहे आणि समाजाच्या बाबतीत जिव्हाळ्याचा सुद्धा आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलेलं आहे की जो समाज राज्यकर्ता समाज होत नाही, जो समाज सत्तेच्या प्रवाहामध्ये येत नाही, त्या समाजामध्ये परिवर्तन अवघड आहे, परिवर्तन शक्य नाही. आणि म्हणून धनगर समाज स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एवढ्या वर्षानंतर सुद्धा 77-78 वर्षानंतर सुद्धा मागासलेला का राहिला, त्याचं कारण असं की सत्ता केंद्रे आपल्या ताब्यात नव्हती, सत्ता आपल्या ताब्यात नव्हती आणि म्हणून आपण मागे राहिलो. आता आपण मागे का राहिलो म्हणजे हा सामाजिक परिस्थिती मला मांडली, पण राजकीय दृष्ट्या हा धनगर समाज पिछाडीला का गेला या संदर्भात मंथन करण्यासाठी मी या ठिकाणी आपल्यासमोर उपस्थित आहे. खरं तर ज्यावेळेला मदने सर आणि माझा विषय झाला, त्यांनी माझ्याकडनं विषय मागितला की सर तुमचा विषय द्या, आणि त्यांनी सांगितलं की राजकारणावर मला बोलायचं आहे. मग त्यांना मी विषय दिला होता की धनगरांची राजकीय पिछेहाट एक मीमांसा, पण संयोजकांनी तो शब्द पिछेहाट शब्द त्यांना कदाचित मान्य नसावा आणि म्हणून त्यांनी स्थिती त्या ठिकाणी शब्द वापरला. तसं बघितलं तर या समाजाची राजकीय दृष्ट्या पिछेहाटच झालेली आहे हे आपल्या सगळ्यांना मान्य आहे आणि सगळ्या लोकांनी ती खंत या ठिकाणी व्यक्त केली. या ठिकाणी बोलताना आदरणीय अभिमन्यूजी टकलेंनी सांगितलं आपल्या मनोगतात, आदरणीय गणेश केसकर साहेब ते या सत्राचे अध्यक्ष आहेत, त्यांचं मी या ठिकाणी शब्दस्मरणाने स्वागत करतो. तर बंधूंनो, अभिमन्यू टकलेंनी या ठिकाणी खंत व्यक्त केली की स्वातंत्र्यानंतर एवढे वर्ष पलटून गेले, जवळपास एक शतक आता काही वर्षांनी होईल, तरीसुद्धा आपला एक सुद्धा लोकप्रतिनिधी संसदेमध्ये जाऊ शकला नाही, लोकसभेमध्ये जाऊ शकला नाही. आतापर्यंत 2च खासदार आपले गेलेत, तेही मागच्या दरवाजातून गेलेत. ही आपल्या सगळ्यांसाठी ही बाब निश्चितच भूषणावं नाही मित्रांनो. तशाच प्रकारे चोपडे सरांनी पण या ठिकाणी खंत व्यक्त केली की विधानसभेत प्रश्न मांडणारा आपला कोणी नाहीये, एक 2-3 डोके सोडले तर. आणि म्हणून ही राजकीय उपेक्षा आपल्याला आली आणि म्हणून आपण मागे राहिलो. याला नेमकं कारणे कोणते असू शकतात याच्या उहापोह करण्याची ही खरी तर वेळ आहे. बघा, मी या विषयाच्या अनुषंगाने अभ्यास करताना महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचे काही अहवाल वाचत होतो आणि जातीय समीकरण त्या ठिकाणी बघत होतो. या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त संख्या कोणत्या समाजाची आहे तर मराठा समाजाची आहे आणि त्या 28%. त्या खालोखाल जर कोणत्या समाजाची संख्या असेल तर ती आहे धनगरांची, ती आहे 15%. त्या खालोखाल आहे माळी समाज जी 10 ते 12%
आणि वंजारी समाज ती आहे 9 ते 10%. म्हणजे मराठा, माडी, धनगर आणि वंजारी या प्रमुख जाती या महाराष्ट्रातील आहेत. धनगर या संख्येच्या बाबतीत 2 नंबरला आहेत. मग आता हे झाली संख्येच्या बाबतीत. मग त्या प्रमाणात राजकीय आपल्याला प्रतिनिधित्व भेटलंय का त्याच्यावर जर नजर टाकली तर आजच्या घडीला सगळ्यात जास्त आमदार सगळ्यांना माहिती आहे. मी कुठल्याही जातीच्या द्वेषाने बोलत नाही. जातीचा आणि अनिविवेश जो आहे तो या ठिकाणी नाही आहे. मी एक जनरल विश्लेषण करतोय. सगळ्यात जास्त संख्या आज आमदारांची आहे मराठा समाजाची. 2014च्या निवडणुका झाल्या त्यावेळेला 169 आमदार होते मराठा समाजाचे. 2019 मध्ये ज्यावेळेला निवडणुका झाल्या त्यावेळेला 169 होते. आणि आता थोडंसं मराठा क्रांती मोर्चे वगैरे निघाले त्याच्यामुळे थोडासा जातीय कलह महाराष्ट्रामध्ये माजलेला असल्या कारणाने थोडंसं मराठा समाजाला सेटबॅक त्या ठिकाणी बसलेला आहे आणि त्यांची संख्या आता थोडीशी कमी झालेली आहे. मी ज्या ठिकाणी बघितलं त्या ठिकाणी 112 113 दिलेली होती, पण ते फक्त प्युअरली मराठे. आपल्याकडे बरेचसे कुणबी आमदार सुद्धा आहेत आणि कुणबी स्वतः मराठेच आहेत. आणि असं जर बघितली संख्या एकूण तर 140 145 आमदार आजच्या वेळेला मराठा समाजाचे आहेत. 48 खासदार आहेत त्यापैकी 26 खासदार निम्म्यापेक्षा जास्त खासदार आज मराठा समाजाकडे आहेत. एकूण 42 मंत्री आहेत त्यापैकी 16 मंत्री मराठा समाजाकडे आहेत. 28% समाज आणि निम्मेपेक्षा जास्त राजकीय त्यांचं वर्चस्व. ही स्थिती का तयार झाली त्याला कारण असं आहे की तो समाज राजकीयदृष्ट्या जागृत आहे. तो समाज राजकीयदृष्ट्या प्रगल्भ आहे.